कालच अधिवेशन पुन्हा चालू झालं त्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान आंबा काजूसाठी नुकसानासाठी विधिमंडळामध्ये सरकारमध्ये असतो ना, सरकारला कसं वेगवेगळ्या उत्कृष्ट केले आणि 12 तासामध्ये सरकारला आपल्या सिंधुदुर्गाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास भाग पाडली. अशा प्रकारचं नेतृत्व गेल्या पावसामध्ये मोठी आपत्ती आली होती. आम्ही त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून जाऊन गाव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि प्रोटेक्शन करण्यासाठी या लोकांची मागणी होती, साहेब 1 किलो कुठेतरी द्या आम्हाला. दरवर्षी गेली 15 वर्ष आम्ही जीव मुठीत घेऊन आपण जगतोय. हे आमदार साहेबांना सांगितल्यानंतर आमदार निवडून आल्यानंतर एका टायमिंगला 14 कोटी रुपयाच्या टोलवणीला देण्यासाठी काम चालू होतं. काम धर्माने दिल्याची कारवाई केली. आता आपण ती काय 21 कामं केली आहे की आपण सन्माननीय आमदार साहेबांच्या कुठल्याही फंडातून आहे ती स्वतःच्या खिशातून केलेली आहे. अर्थात ती आम्ही आमची म्हणू शकतो कारण ते आम्ही केलेली आहे. ज्या त्यावेळी चिंतनमध्ये प्रत्येक वारीमध्ये कुठलाही प्रसंग होतो, कोणता आजारपण असो, तो औषधा वाचून पण डॉक्टर वाचून त्याला कुठे गरीब असेल, कोणाला आपत्ती आली असेल, कुठलं धार्मिक कार्य असेल, कुठली आपत्ती असेल, कुठलं बारीक सारीक काम वारीमध्ये तिथे गाडी गेली पाहिजे असं माझं स्वतः म्हणणं आहे. कुठलाही ग्रामस्थ शेतकरी आपला एका घरी रिक्षा तरी गेली पाहिजे, कुठे आजारपण झालं तर दोन लोकांना रिक्षा यायला पाहिजे. असं त्याला वाटतं का म्हणे की मी नाही काय झालं तर मला आता उतरायला जाणं नाही कुठे, अशी बनायला जास्ती वाटताना अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. अजून काय ते काम राहिलेलं आहे ते सुद्धा मी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत. आता चित्रगावमध्ये पहिल्यांदा शिवसेना पक्षाची सन्माननीय आमदार साहेब यांच्या उपस्थितीत बैठक होते. सन्माननीय आमदार साहेब निवडून आल्यानंतर कशा प्रकारे काम करतायत हे आपल्याला जवळ माहित आहे की कालच अधिवेशन पुन्हा चालू झालं त्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान आंबा काजूसाठी नुकसानासाठी विधिमंडळामध्ये सरकारमध्ये असतो ना, सरकारला कसं वेगवेगळ्या उत्कृष्ट केले आणि 12 तासामध्ये सरकारला आपल्या सिंधुदुर्गाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास भाग पाडली. अशा प्रकारचं नेतृत्व आज आजच्या लोकांमध्ये जरी आपण आलो चित्रमध्ये गावची बैठक आहे, पण तुम्ही टोंडवळीमध्ये तुम्हाला मी सांगतो की टोंडवळीमध्ये गेल्या पावसामध्ये मोठी आपत्ती आली होती. आम्ही त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून जाऊन गाव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि प्रोटेक्शन करण्यासाठी या लोकांची मागणी होती, साहेब 1 किलो कुठेतरी द्या आम्हाला. दरवर्षी गेली 15 वर्ष आम्ही जीव मुठीत घेऊन आपण जगतोय. हे आमदार साहेबांना सांगितल्यानंतर आमदार निवडून आल्यानंतर एका टायमिंगला 14 कोटी रुपये त्या टोलवणीला देण्यासाठी काम चालू होतं. काम धर्माने दिल्याची कारवाई केली. त्यांचा तो रस्ता होता तो उभा खराब झालेला होता, गेल्या वर्षी आपण करून गेलो तो तरी पण यावेळी 2 कोटी रुपये द्यायला म्हणजे 2 रस्ता ठेवायनंतर पूर्ण गावात त्यांना होईल. अशा प्रकारे अनेक कामं या मतदारसंघामध्ये सातत्याने आमदार साहेबांनी केलेली आहे. त्या चिंचवड गावामध्ये मी ज्यावेळी आलो त्या प्रत्येक वाडीमध्ये परिस्थिती बघितली. काही ठिकाणी मला सांगितलं की चादरीमध्ये पेशंट झाला तर गाडी जात नाही, चादरीमध्ये 4 माणसं टाकून रिक्षामध्ये घेऊन येतो. चिराचे काही लोकांनी सांगितले चिराचं घराला लावायचा जरा मजुरी त्याला 5 रुपये बघत महागायला द्यावी लागते. म्हणजे एक चिरा मला 60 रुपयाला पडतो, तो 20-25 रुपयाला पडला पाहिजे. तो प्रत्येक लोक प्रस्तुत झालेले होते आणि बारीक सारीक सगळी बाळीपणीची कामं होती. आता ती कामं मी केलं तर मानणार नाही, सन्माननीय आमदार साहेबांना मी सांगितलं. परंतु चिंतनमध्ये काम करत असताना माऊली रामेश्वर पंचायत देवतेचं कार्य नसेल तर आपण माणूस काय करू शकत नाही. आणि देवतेबरोबर इथले 12 मानकरी आहेत साहेब. ह्या मानकऱ्यांनी सुद्धा आशीर्वाद काम करण्यासाठी आम्हाला पाठीची आशीर्वाद दिले, उभे राहिले. बहुतेक सगळी कामं करतो. कोणाकडे पैसे आहेत म्हणून ती होत नाही. आमदार साहेबांनी सांगितलं तुम्ही कला होत या गावामध्ये काम करत असताना माऊलीचा पंचायतीचा आशीर्वाद सर्व केल्यानं गावकऱ्यांचा सुद्धा आशीर्वाद आम्हाला काम करताना कुठली अडचण झाली नाही. ते आमच्या पाठीशी जरी त्या ठिकाणी उपस्थित राहिले तर त्यांनी काही चांगलं होत आहे करायला घ्या. नाहीतर कधी कुठल्याही गावामध्ये स्वतःच्या पैशातून जरी गेलं तरी कोणतरी आठवणी तिथे करण्यासाठी ते काम वाढवण्यासाठी तिथे माणसं येतात. परंतु या पारंपरिक सर्व मंडळी त्या वाढीचं काम जे वंचित राहिले तर ते झालं पाहिजे या मागे पाठीशी राहिले. ही कामं यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने ही कामं पूर्ण झाल्याचं माझं महत्त्व बनत आहे. आज पिंजर गावामध्ये जी कामं तुम्ही सांगा ही झाली आहे. मुख्यमंत्री सडक आहे 2, कारण सन्मान्य निधीची
या मतदारसंघामध्ये भाजपमध्ये असताना प्रभारी म्हणून ते काम करत होते. कुडाळ बालकांची जबाबदारी, आम्ही जर भाजपमध्ये होतो या मतदारसंघाची जबाबदारी त्यावेळी निधीची गोष्टी पक्षाने नेली होती. तिथे कामं पुढची करायची, काय करायचं त्यांनी दिवस रात्र मेहनत करून आम्हाला रडमा घेऊन धीरज साहेब ती कामं मंत्रालयापर्यंत मागे लागण्याचं काम करतो. त्यावेळी चिंचणमध्ये मुख्यमंत्री सदस्य 2 रस्ते त्यांनी केले. आता भटपाडीकडे जो रस्ता बांधला आहे तो सुद्धा जगह सुविधा म्हणून सन्मान्य पालकमंत्री आमचे खासदार संघ आमदार या लोकांच्या माध्यमातून हा महायुतीच्या माध्यमातून मी असं म्हणत नाही की शिवसेनेने केलं की राज्यामध्ये सरकार आमचं महायुतीच आहे. आमचे त्यावेळी 2.5 वर्षापूर्वी जे 1 वर्षापूर्वी मुख्यमंत्री होते ते शिंदे साहेब होते. शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी देण्यात आली. एकदम मोठमोठी कामं त्यावेळी करण्यात आली. पण त्यावेळी सुद्धा शिंदे साहेब महायुतीचे मुख्यमंत्री होते. त्याच्या भाजप पक्ष राष्ट्रवादी पवार हे सुद्धा घटक वरिष्ठ होते. आजही आपण जी मंडळी आहोत ते देवेंद्र या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आमचे शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत. आमची सुमित्राताई पवार उपमुख्यमंत्री, आमचे पालकमंत्री नितेश आमचे खासदार राणे त्यामध्ये आमचे आमदार असताना हे आमचे विजयजी राणे आणि आमदार झाली आमदार युतीमध्ये जे अध्यक्ष या मधल्या विभागाची कामं पुढे सरकवतात त्याची पत्र लागतात. मी मावला बोलून सांगतो की ही कामं झालेली आहेत. माझं एकही वाक्याचं खोटं नाही की आता तुमचं तलावाचं सुशोभीकरणाचं काम आहे, हे रस्ते आहे, याला सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारलं मी जातो त्या बाईला जेवढं 5 ते 7 पत्र मंजुरी करण्यासाठी सन्मान्य निधीची त्या बाईला पत्र घेतली. आणि हे काम करत असताना पुन्हा राणे साहेबांकडे संतोषपूर्वी ही मंडळी गेली. राणे साहेबांनी सचिवालयाच्या मंत्र्यांना फोन करून सांगितलं हे काम झालं पाहिजे. धीरज साहेबांनी आणि या मावतीच्या पाठवून हे काम झालेलं आहे. पण बाळासाहेब या ठिकाणी सांगावं की सगळी कामं आपण जी केलेली आहेत. आता कुठला एक पक्ष नाही. आता आपण जी काय 21 कामं केली आहे ती आपण सन्माननीय आमदार साहेबांच्या कुठल्याही पक्षातून आहे ती स्वतःच्या खिशातून त्यांनी केलेली आहे. अर्थात ती आम्ही आमची म्हणू शकतो कारण ते आम्ही केलेली आहे. परंतु महायुतीमध्ये जी कामं बाकीची काय येतात ती महायुती म्हणून सगळ्यांना त्याचं श्रेय जातं, इंडिव्हिज्युअल कोणाला जातं. आणि महत्वाचा म्हणजे त्या मतदारसंघाचा जो स्थानिक आमदार आहे ते आमदाराचाच पत्र त्या ठिकाणी घेतलं जातं. आता कणकवली डोंगर मतदारसंघ असेल तर आम्ही जी जिल्हा आपण बोलतो तर नितीनजीच्या पत्राशिवाय त्या ठिकाणी कुठलंही काम होणार आहे. स्थानिक आमदार ते त्या ठिकाणी दीपक केसरकर आहे. तो आज प्रत्येक ठिकाणी विनाकारण युतीमध्ये मतभेद करण्याचा प्रयत्न आपल्या पडणार नाही. कारण मी सुद्धा काम करत असताना मला सांगितलं आपली उघड्या डोळ्याने बघत आहे मी केंद्रामध्ये दरोडा करायला आलो होतो, चोरी करायला आलो होतो, लुटमार करायला आलो होतो, काही विकासाची कामं करायला होतो. मी म्हणतो आपली उघड्या डोळ्याने बघत होती. म्हणून साहेब तुम्हाला सांगतोय चिंतनगावचं 12 तारखेला एवढंच लढत आहे की ही कामं भरपावतात. मला माहिती आहे मी शब्द निर्भर होणार की नाही. हळदीला पाऊस पडतोय, आजला पाऊस पडतोय, चिंतनला पाऊस नाही आमचं काम चालू आहे. ही परिस्थिती एकाएकाने 10 वेळा घडली. मला टेन्शन येतं तिकडे पाऊस पडायला लागला का विकोणत्यापर्यंत कामावर चालू आहे, काम होतंय की नाही. आपण त्याला शब्द दिलाय. हे लोक माझ्याकडे नाव पडलाय तिकडे जरूर होतो माझ्याकडे धोतो पाऊस पडतोय. म्हणजे हे पण इथे बघायला भेटलं की त्या पंचवर्षी पाऊस पडत होता पण आमची कामं चालू असताना चिंतनमध्ये माऊलीच्या कृपेने ही कामं होत होती. म्हणजे तिचा आशीर्वाद होता म्हणून ही कामं आपण करू शकलो. आज साहेब तळ्याचं जे काम आहे मी सांगतो तुला तळ चिंतन गावाच्या एकदम महत्वाचा विषय आहे. जर तळ्याचं दर्जेदार जर काम झालं तर 100% इथे बोटिंग होऊ शकतो, पर्यटन होऊ शकतं, सगळं होऊ शकतं. मी तळ्याच्या कामाचा थोडाफार अभ्यास केला, थोडाफार बराच केला. त्या टेंडरमध्ये साहेब जवळजवळ 80-150 मीटर लांब आणि असं 100 मीटर आणि खोली जवळजवळ 7.5 फूट म्हणजे 2 मीटर एवढा काळ म्हणजे 9,500 ब्रास. पहिला त्या काळातून ब्रास आहे फक्त माझ्या माहितीप्रमाणे 700-800 ब्रास सुद्धा निघाला नाही. आणि तेवढा जेवढा आपण गावच्या काळातून काढू तेवढा 3 करोड 3 कोटी लिटर पाणी त्याच्या स्टोरेज होणार होतं. हे सुद्धा म्हणजे तुमचं जे आहे तो गाळ तेवढा झाला 100 मीटर लांब, 150 मीटर लांब, 100 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल. तेव्हा 3 ते 3.25 कोटी लिटर पाणी स्टोरेज होणार होतं त्या काळामध्ये. पण तुमच्याकडे या लेवलला संपूर्ण एकसारखं कुठेही असं अडकणार नव्हतं स्टोरेज. आणि जुनं पाणी 5-6 फुटाचं म्हणजे जवळजवळ 5 कोटीपेक्षा जास्त लिटर त्या काळामध्ये पाण्याचा स्टोरेज होणार होतो. एप्रिल मे मध्ये जर
प्रत्येक दिवशी जरी आपण शेतीसाठी ह्याच्यासाठी तरी वापरलं असतो 6 लाख 7 लाख लिटर जरी वापरलं तरी 3 महिने ते पाणी त्या कॉलेजमध्ये पुरलं ते एवढं म्हणून त्याचं गाळ काढायचं होतं. तू गाळ त्याच्याला काढलाच नाही. पर्यटन मध्ये त्याच्यात काय काम झालंय मला माहित नाही. त्यामुळे हे कळलं की भवितव्याच्या चिंतनच्या अस्तित्वाचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे कॉन्ट्रॅक्टली होणार लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी आरोप करते माझ्या डिपार्टमेंटची मॅटर आहे. मी कुठल्याही तुमच्या पक्षामध्ये मी बोलत नाही. मी बोलतोय त्या डिपार्टमेंटला बोलून यायला ते एस्टिमेट घेऊन तुम्ही गाव कुठे काढताय ना मला माहिती आहे. तिथे पॉकलँड चालू होता. आता माझ्या स्वतःचे पॉकलँड आहे मला माहिती आहे. पॉकलँड तो तेवढा लांब कुंभाचा पॉकलँड असतो. त्याला जेसीबीचं बकेट असतं. पॉकलँडचं जेसीबी बकेट नसतं. त्याचं खूप नाव आहे. त्याचं 0.65 हे बकेट असतं आणि आमच्या रेग्युलर त्याला 1.3चं बकेट म्हणजे डबल बकेट असतो. आणि आमचा रेग्युलर जो पॉकलँड आहे तो स्विंग जो होतो तो एका तासाला जवळजवळ 150-100 तास जरी काढली तर हा पॉकलँड तो खूप 50 फूट आहे. ते खाली जाऊन मेंटेन व्हायला मुद्दा लक्षात घ्यायला आपल्या पॉकलँडने जर 10 तास जर 2 तासात जर काम 3 तासात केलं तर ह्या मोठ्या पॉकलँडला त्याला 10 तास लागणार. त्या जेसीबीचा बकेट आहे ते. आणि तुम्ही विचार करा म्हणजे त्या प्रकारचं काम त्या ठिकाणी झालं नाही त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि मी या प्रसंगी सांगतो की इथे राजकारण बोलण्यासाठी आपण आलो नव्हतो. परंतु ज्या वेळी चिंतन म्हणजे प्रत्येक वारीमध्ये कुठलाही प्रसंग असतो कोणाचा आजारपण असो तो औषधा वाचून पण डॉक्टर वाचून त्याला कुठे गरीब असेल कोणाला आपत्ती आली असेल कुठलं धार्मिक कार्य असेल कुठली आपत्ती असेल कुठलं बारीक सारीक काम वारीमध्ये तिथे गाडी गेली पाहिजे असं माझं स्वतः म्हणणं आहे. कुठलाही ग्रामस्थ शेतकरी आपला एका घरी रिक्षा तरी गेली पाहिजे. कुठे आजारपण झालं तर ठोस लावण्याचा रिक्षावाला यायला पाहिजे. असं त्याला वाटतं का म्हणे की मी नाही काय झालं तर मला उठलेल्या जाणं नाही कुठे अशी बनारे जास्ती वाटताना अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. अजून काय ते काम राहिलेलं आहे ते सुद्धा मी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत. आणि कुठलाही पेशंट असो काय असो 100% तुम्ही मला 100% फोन करा. 100% आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून त्याला फुकट ट्रीटमेंट करण्याची व्यवस्था मी आणि माझे सर्व सहकारी करू. कारण आमदार साहेब नेहमी म्हणतात पक्ष नंतर परिवार आपलं कुटुंब आहे. आपण चिंतनगावमध्ये आपण एकत्र एवढी माणसं बसलेली आहोत. आपण कुटुंब म्हणून बसलेले आहोत. तुमच्या कुठलाही प्रसंग आला तो माझ्यावरती आला या म्हणताना मी असला पाहिजे की आमदार साहेब आमच्या अशा मताचे आहे म्हणून आम्ही अशा प्रकारे आम्ही काम करतो. आता तुमच्या गावामध्ये मी आल्यानंतर जे मला दिसलं मी बघितल्यानंतर आमदार साहेबांनी प्रत्येक मला सांगितलंय जिल्हा प्रमुख म्हणून किंवा राजे साहेबांनी मला सांगितलेलं आहे की साधारणतः जर आपण एखाद्या वाडीमध्ये गेलो कुठे अडचण असेल तर त्यावर ताबडतोब तिची सोडवण्याचं आपण काम केलं पाहिजे. जी काय मदत नाही ते आम्हाला सांगा पण तुम्ही त्याला वंचित ठेवू नका. अशा प्रकारचं काम आम्ही सर्व मंडळी करत आहेत. आणि मी यापुढे आमदार साहेबांनी निवडून आल्यानंतर या गावामध्ये काय काय केलं ते स्वतःच सांगतील पत्रकारांच्या समोर. त्याच्याची लिस्टच आहे त्यांनी जी कामं या गावामध्ये केली आहेत. पण हे सगळं करत असताना मी पुन्हा एकदा सांगतो या सर्वच म्हणजे डॉक्टर संतोष कोरे बावडकर मोरगडकर दत्ता वडणकर आपलं शेषी काटेकर आपलं शिक्षक साठव आमचेदार आपलो झालं बरीच मंडळी गाव घेतात खूप मंडळी त्या सगळ्या मंडळीने आम्हाला मदत केली. 12-500 सुद्धा मी करून आभार मानतो नतमस्त होतो. काही लोकांनी माझा सत्कार पण केला. 12-500 लोकांनी ते राजकारणी नाही पण चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती मध्ये आहे आणि त्याला सत्कार मी त्याचं सुद्धा मी माझ्यापासून आभार आहे कारण त्यांनी चांगल्याला चांगलं म्हटलं. त्यामुळे याही पुढे जे जे काय आज या ठिकाणी रामेश्वर पंचायत मंदिर पण या ठिकाणी आता जिल्हा समिती करत आहे. आपले पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आपण त्र्यंबकराचा 50,000 रुपये दिले. माझ्या मंदिरासाठी 50,000 रुपये दिले. दिगंजला दिले. कालच्या तुम्ही कीर्तनचा सुद्धा तुम्ही 50,000 रुपये दिले सुशोभीकरण करता. त्यामुळे हा सुद्धा प्रस्ताव संतोष आमचे आणि लोक सगळी पाठवतील आपल्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यासाठी. शंभूराजे देसाईच्या माध्यमातून याला सुद्धा आपण निधी उपलब्ध करून द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने पाऊस असताना सुद्धा आला तर कालपर्यंत जरी अधिवेशन चालू होतं आणि काल तो सकाळी फोन लागेपर्यंत मी आपल्याला सांगत होतो माझे लोक होते की आपण साहेब येणार काय. मला साहेबांनी मला सांगितलं होतं परंतु अधिवेशन मध्ये तिकडे रमलेलं आहे
कारण मला काय सांगता येणार नाही तिथे त्यामध्ये टक्केवारी जे करताना आम्ही प्रश्नातून बोलवतोय आणि पावसाचे दिवस आहे पण साहेबांना मी फोन केला दुपारनंतर आणि मला त्यामध्ये ठीक आहे मला केंद्रमध्ये जायचंय चिंतनमध्ये लोकांना मला आशीर्वाद घ्यायचा आहे मला आमच्या मंडळींना भेटायचं आहे मला त्या ठिकाणी जायचं उर्वरित लोकांची असेल तो सुद्धा मला माहितीच्या माध्यमातून आणि आमदार म्हणून या ठिकाणी करायचं आहे आणि त्यासाठी आमदार त्या ठिकाणी आले मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र.